हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सो क्रोधाची होय बहुत सो क्रोधाची होय
हरिलेची हरिने माझे हरिलेचा भार वित्त विसरली भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लौकिक जय बरा लौकिक जय बरा लौकिक आरके आसे सांगता गोष्टी आरके सांगता गोष्टी आरके आसे सांगता गोष्टी आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा भले निवांत पाहिले बाई बरतो बाई आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा पार भवाये पार भवाये पार भवाये हरिने माझे हरिले चित्त 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 भारवीत विसरले भारवीत विसरले आता कैसे जाऊ
दबले थोडा मोकळा बार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा अजून मोकळा नो हे बरा हा लौकिका पारखी असे सांगता गोष्टी घरचे कुठे खातील आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिका तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक पांडुरंगा गुरु प्रथम नमनो पांडुरंगा गुरु प्रथम नमनो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार आवाजी सद्गुरुदास समचरण सर्वजन सांदेलांबुदाभं जगन्निधपाने मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमुदं गुरुर्मूर्ती पूजा मुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेदितं चम्बितं पुण्यस्थानं करालिस्थितं समाधिसंवर्तिं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समदक्षः प्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी सागर बाबासाहेब सोमवंशी यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध आवाज थोडा मोकळा नाही होते श्रीमद भागवत कथा आणि आज श्राद्ध त्या निमित्ताने सांगता काला एका श्रीमद भागवत झाल्यामुळं या ठिकाणी काला आहेत अल्पवयामध्ये हा अजून मोकळा करतो अल्पवयामध्ये ज्यांचं निधन झालं कैलासवासी सागर बाबासाहेब सोमवंशी त्यांच्या मातोश्री शकुंतलाबाई बाबासाहेब सोमवंशी त्याचे वडील बाबासाहेब बाळकृष्ण सोमवंशी चुलते सुभाष बाळकृष्ण सोमवंशी पत्नी गंगा भागीरथी सुजाता सागर सोमवंशी मुलगी कुमारी कृष्णाली सागर सोमवंशी आणि कैलासवासी सागर बाबासाहेब सोमवंशी यांचं अकाल मृत्यू झालेला आहे अगदी अल्प वयामध्ये कमी वयामध्ये परिवारामध्ये एखादा मुलगा ज्यावेळेस जातो त्यावेळेला संपूर्ण परिवार दुःखी होतो आणि कर्ता मनुष्य ज्यावेळेस जातो या दुःखातून सावरण्याची क्षमता त्या परिवारामध्ये निर्माण हो हीच प्रभूचरणी प्रार्थना विठाला विठाला दुःख शेवटी किती झालं तरी दुःखातून सावरावं लागतं म्हणून तर अध्यात्माची गरज आहे अध्यात्म आम्हाला हेच शिकवतं की प्रत्येक माणसाला जावं लागेल कोणी लवकर जातं कोणी उशिरा जातो काही तर जन्मताच मरतात जेवढं आयुष्य आहे तेवढं या भूलोकात मनुष्य राहतो
पण हे अकाल मृत्यू होऊ नये. जेवढं आयुष्य भगवंताने दिले तेवढं आयुष्य जगता यावं माणसाला. 10-5 वर्ष कमी जास्त होऊ शकतात, पण असं अचानक मध्ये निघून जाणं हा परिवाराला मोठा धक्का असतो. निमित्त कुठले असू द्या, मृत्यूला निमित्त कुठलं असू द्या, ते सागर याचं असणारं आज श्राद्ध आहे. करूया थोडा वेळ सेवा. बेटामध्ये आणि सेवा पंक्ती अन्नदान करणारा हा परिवार आहे. इथं पण या ठिकाणी या निमित्ताने भागवत कथा झाली, इथंही अन्नदान झालं. श्रीमद भागवताचा उद्देश हा असतो की त्या जीवाला मुक्ती मिळावी. कारण अकाल मृत्यू झाला म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य काही शिल्लक राहिलेलं असतं, प्रारब्ध शिल्लक राहिलेलं असतं. प्रारब्ध शिल्लक राहिलं असल्यामुळं त्या व्यक्तीच्या मुक्ती मार्गाला काही अडथळे निर्माण होतात. म्हणून त्याकरता श्रीमद भागवत कथा केली जाते. त्या जीवाला गती मिळावी, मुक्ती मिळावी. श्रीमद भागवत झालेलं आहे, त्या निमित्ताने अन्नदानही या परिवाराने केलेलं आहे. आज भागवताची सांगता म्हणून दहीहंडी काला टांगलेला आहे. निमित्त श्राद्धाचं आहे. पिंडदान केल्यानंतर त्या जीवाला प्राप्त होऊ शकतं का? कारण शरीर नाही, खायला तोंड आहे का? मग ज्याला खायला तोंड नाही तो घेऊ शकतो का, खाऊ शकतो का? तर व्यवहार घडण्याकरता समानता असावी लागते. एक आहे व्यावहारिक सत्ता, एक आहे प्रातिभासिक सत्ता, एक परमार्थिक सत्ता. वेगवेगळ्या सत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार, दोन वेगवेगळ्या सत्तेतले व्यवहार एकत्रित होत नसतात. विचारसागरमध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. कोणी एक राजा दरिद्री झाला, स्वप्नात बरं का. होता राजा, झोपला आणि त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात दरिद्री झाला. कधी स्वप्नात दरिद्री राजे होतात, कधी राजे दरिद्री होतात. एक भिकारी, त्याला स्वप्न पडलं दरिद्री नारायण. स्वप्नात इलेक्शन सुरू झालं आणि इलेक्शनला उभं राहिला तो विधानसभेला. स्वप्नात गावात सदस्य व्हायची लायकी नाही. स्वप्नात आमदार झाला, मुंबईला गेला. मुंबईला गेल्यावर सरकार स्थापनेची वेळ आली आणि एका सीटावातून सरकार पळत होतं ना. याला महत्व आलं ना, हा अपक्ष निवडून गेला होता. आता हा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, त्या पक्षाची सत्ता येणार. एकाच सीटावर सगळं बिघडलं होतं काम. याला महत्व आलं. दोन्ही पक्ष म्हणत आमच्याकडे या. याने सांगितलं तुमच्यापैकी जो मला मुख्यमंत्री बनवेल त्याच्याकडे मी जातो. आता सरकार तर स्थापन करावं लागेल. केलं याला मुख्यमंत्री, झाला मुख्यमंत्री. ऑफिसमध्ये गेला, कामकाज सुरू झालं. तेवढ्यात पत्नी नाक मारली, उठा किती वेळ झोपताय, दिवसभर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजेवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोधडीवर पडलेला. 2 टाइम खायची पंचायत. स्वप्नात मुख्यमंत्री झाला. आता स्वप्नातलं मुख्यमंत्री पद जाग झालं, उपयोगी आलं का हो? का नाही उपयोगी आलं? तर स्वप्नामध्ये जे सत्ता आहे त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात, आणि जागृत अवस्थेमध्ये व्यावहारिक सत्ता आहेत. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता दोघांचा समन्वय नसतो. मी उदाहरण सांगत होतो. राजाला
तो का वैद्याकडे गेला, औषध मागितलं, वैद्याने सांगितलं औषध मिळेल परंतु पैसा पाहिजे. हा म्हणलं माझ्याकडे पैसे नाही. वैद्य म्हणलं मग माझ्याकडे औषध नाही. तो म्हणला एखाद्या श्रीमंताकडून 2 पैसे आज घेत जा, गरीबाला देत जा. त्यांनी सांगितलं तू उपदेश नको करू मला, गरीबाकडून काय घ्यायचं, पैशावाल्याकडून काय घ्यायचं. माझा व्यवसाय आहे, माझ्याकडे औषध आहे, तुझ्याकडे पैसे असेल तर घेऊन जा, नसेल पैसे तर घरी जा. आता आपण जर मेडिकलमध्ये गेलो त्याला सांगितलं मी गरीब आहे मला दे औषध, देईल का तो म्हणजे तुला फुकट कसं काय देऊ, मी विकत आणलेलं आहे. त्या वैद्याने सांगितलं तसं मिळणार नाही औषध. त्याला कोलाड असलं तर फार वेदना होतात, रडायला लागला. काय स्वार्थी लोक आहे. एखादा मोठा माणूस असतात पळत आला असतात, खूप वेदना होत आहेत. तेवढ्यात एक साधू भेटला. अरे का रडतो बाबा, काय करावं म्हणले. अशा अशा प्रकारे मला कोल्हा डसलेला आहेत, कोल्ह्याने दंश केलेला आहेत, पण वेदना होत आहेत, औषध नाही. काही काळजी करू नका, मी औषध देतो. त्या साधूने आपल्या झोळीतून औषध काढलं आणि त्याला लावायला सांगितलं. त्या जखमेला औषध लावल्याबरोबर जखम बरी झाली, वेदना शांत झाल्या. वेदना शांत झाल्याबरोबर डोळे उघडले, पाहतो तर राजमहालात झोपलेला आहे. कारण तो राजा होता पण स्वप्नात दरिद्री झाला होता. हाक मारली तर 100 वैद्य पळत येतील नाव, पण स्वप्नातल्या कोल्याकरता जागृत अवस्थेतला एकही वैद्य उपयोगी आला नाही. मग स्वप्नातल्या कोल्याकरता स्वप्नातलाच साधू उपयोगी आला. याचं कारण स्वप्नामध्ये प्रातिभासिक सत्ता आहेत, जागृतेत व्यावहारिक सत्ता आहेत. सत्ता भिन्न असो, मग तो जर जिवंतच नाही, तो जर खाऊच शकत नाही, मग ते पिंडदान त्याला मिळतं कसं. त्या जर ते मिळत नसेल तर मग शास्त्र आपल्याला असं करायला का सांगतं, पिंडदान करायला. आपण काय करतो, आगारी टाकतो, त्या अग्नीवर ते टाकतो. अग्नीवर टाकलं म्हणजे काय होतं, अग्नीच्या संयोगाने घनरूप पदार्थ वायुरूप बनतो. जसं की तुझा मिरची आणली, विस्तार टाकले काय होईल, हां सुगंध येईल का. मिरची विस्तार टाकल्यावर काय होत असतं, ठसका येतो. लवंगी मिरची टाकली जास्त ठसका येईल. मग 2 ग्रॅमची मिरची 100 लोकांच्या नाकापर्यंत कशी काय पोचली. अग्नीच्या संयोगाने घडलं ना. अग्नीच्या संयोगाने घनरूप पदार्थ वायुरूप बनला. म्हणजे आपण आगारी टाकतो याचा अर्थ जो पदार्थ आपण अग्नीत टाकतो तो वायुरूप बनतो. आणि शास्त्राने सांगितलं पितरांचं शरीर हे वायुप्रधान असतं. मग वायुरूप बनलेल्या पदार्थाला वायुप्रधान असणारं शरीर ग्रहण करू शकतं. आणि म्हणून पिंडदान करून त्या जीवाच्या तृप्तीकरता हा विधी केला जातो असं शास्त्र सांगतं. विठाला विठाला म्हणून श्राद्धादी विधी करतात. श्राद्धाचं निमित्त आहेत, भागवत झालंय काला आहेत. कोणी एक गोपी आहेत, भगवंताचं दर्शन दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषः. पुण्यपुरुषाच्या दर्शनामध्ये समाधान असतं. विठाला विठाला भगवंताने त्या गोपीच्या चित्ताचं हरण केलं. मनमोहना मुरलीवाला नंदाचा मनमोहना मुरलीवाला नंदाचा मुरलीवाला
मनमोहना मुरलीवाला नंदाचा आलबेला. मनाला मोहित केलं म्हणून त्याचं नाव मोहन आहे. कर्षेते ते कृष्ण हा. एकदा त्याला पाहिलं की मन आकर्षित होतं, कारण त्याच्याकडे लावण्य आहेत. लावण्य सागरो हरी, लावण्य सागरो परमानंद परमानंद चंद चंद कोण आहे तो परमात्मा? लक्ष लावणी अंतरी कृष्ण पाहते नर नारी. लावण्य सागरो हरी, परमानंद परमानंद चंद चंद त्रिभुवने लावण्याचा सागर आहे. लावण्य म्हणजे चित्ताला आकर्षण घेणारं सौंदर्य. चित्ताला आकर्षण घेणारं सौंदर्य म्हणजे लावण्य आहे, आणि तो परमात्मा लावण्याचा सागर आहे. आणि जेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन झालं, महाराज सांगतायत त्या गोपीची अवस्था, त्या हरीने माझ्या चित्ताचा हरण केल्यामुळं मला वित्ताचा विसर पडला. प्रथम चरणामध्ये हरीने माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने. मग तो जर जिवंतच नाही, तो जर खाऊच शकत नाही, मग तो जर जिवंतच नाही, तो जर खाऊच शकत नाही, मग ते पिंडदान त्याला मिळतं कसं? त्याला जर ते मिळत नसेल तर मग शास्त्र आपल्याला असं करायला का सांगतं? पिंडदान करायला. आपण काय करतो? आगारी टाकतो, त्या अग्नीवर ते टाकतो. अग्नीवर टाकलं म्हणजे काय होतं? अग्नीच्या संयोगाने घनरूप पदार्थ वायुरूप बनतो.
जसं की तुझं मिरची आणली 20 तवा टाकली काय होईल? हां, सुगंध येईल का? मिरची 20 तवा टाकल्यावर काय होत असतं? ठसका येतो. लवंगी मिरची टाकली जास्त ठसका येईल. मग 2 ग्रॅमची मिरची 100 लोकांच्या नाकापर्यंत कशी काय पोचली? अग्नीच्या संयोगाने घडलं ना. अग्नीच्या संयोगाने घनरूप पदार्थ वायुरूप बनला. म्हणजे आपण आघारी टाकतो याचा अर्थ जो पदार्थ आपण अग्नीत टाकतो तो वायुरूप बनतो. आणि शास्त्राने सांगितलं पितरांचं शरीर हे वायुप्रधान असतं. मग वायुरूप बनलेल्या पदार्थाला वायुप्रधान असणारं शरीर ग्रहण करू शकतं. आणि म्हणून पिंडदान करून त्या जीवाच्या तृप्तीकरता हा विधी केला जातो असं शास्त्र सांगतं. विडाला विडाला म्हणून श्राद्धादी विधी करतात. श्राद्धाचं निमित्त आहेत भागवत झालंय काला आहेत. कोणी एक गोपी आहेत भगवंताचं दर्शन दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषः. पुण्यपुरुषाच्या दर्शनामध्ये समाधान असतं. विठाला विठाला भगवंताने त्या गोपीच्या चित्ताचं हरण केलं. मनमोहना मुरलीवाला नंदाचा मनमोहना मुरलीवाला नंदाचा मनमोहना मुरलीवाला नंदाजा अलबेला. मनाला मोहित केलं म्हणून त्याचं नाव मोहन आहे. कर्षेते कृष्ण. एकदा त्याला पाहिलं की मन आकर्षित होतं. कारण त्याच्याकडे लावण्य आहेत. लावण्य सागरो हरी लावण्य सागरो परमानंद परमानंद चंद्र चंद्र. दोघांनी असा निर्णय घेतला की आता दुष्काळात इथं काही कामं राहिलेली नाही शेतीची. त्याच्यापेक्षा शहरामध्ये जाऊन तुला धंदा करू काहीतरी आहे 2 पैसे आपल्याकडे. त्यांनी काहीतरी व्यवसाय सुरू केला. पैसे चांगले मिळाले धंद्यामध्ये नफाही मिळाला. नंतर पाऊस चांगला झाला. त्यांनी विचार केला चला गावाकडे आता पाऊस चांगला झाला शेती करता येईल पैसा पण आहे. मग पत्नीला दागदागिने घेतले. यांनी बोटात अंगठ्या गळ्यात सोन्याचं लाकीट कपडे वगैरे सगळं. आता ज्या वेळेला हे
शहरात निघाले होते त्यावेळेला रस्त्यात बहिणीचं गाव लागलं होतं. या बहिणीला भेटून गेले, पण बहिणीने यांची व्यवस्था गाईच्या गोठ्यात केली होती. ते मळकटलेले कळकटलेले कपडे पाहिले, भावाची आणि भाऊजाची व्यवस्था केली गोठ्यात. त्यांना वाईट वाटलं, बहिणी करता आपण एवढं केलं ना आपली गोठ्याची व्यवस्था. पण योगायोगाने नंतर धंदा चांगला झाल्यामुळे पैसा आला, परत निघाले. त्यांना चला परत भेटून जाऊ. बहिणीने पहिलं भाऊ आणि भाऊजाई आलेले आहेत, अंगावर कपडे चांगले आहेत, भाऊजाईच्या अंगावर दागिने आहेत, पळतच आली. फार दिवसाची वाट पाहत होते म्हणे तुमची, तुम्ही विसरलेच म्हणले मला. वरच्या मजल्यावर घेऊन गेली, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला, सार प्यायला, चांदीच्या वाट्या. दोघं जेवायला बसले. हिने काय केलं, गळ्यातलं मंगळसूत्र, कानातलं, नाकातलं सगळं काढलं आणि ते पाट्यावर ठेवलं. समोर पाट ठेवलं आणि त्याच्यावर ठेवलं. एक घास घ्यायचा, त्या दागिन्याला लावायची, मग तोंडात घालायची. मंगळसूत्र घास लावायची, मग तोंडात घालायची. हा ते लॉकेट गळ्यातलं काढून ठेवलं, अंगठ्या काढून ठेवल्या, अंगठीला लावायचं, तोंडात घालायचं, लाकड्याला लावायचं, तोंडात घालायचं. बहिणी म्हणले असं काय करतं तुम्ही? त्याने सांगितलं हे ज्याच्या करता त्याला अगोदर नैवेद्य पाहिजे. कारण ज्यावेळेला आमचे फाटके कपडे होते तेव्हा आमची व्यवस्था गाईच्या गोठ्यामध्ये केली आणि शिळ्या भाकरी होत्या. आता हे सगळं पाहिल्यामुळं आता पुरणपोळ्या मिळाल्या, म्हणून पुरणपोळ्याचा पहिला अधिकारी असा आहेत. ही संसाराची रीत आहेत महाराज. धन द्रव्य संपत्ती म्हणून सांगितलं, संसारामध्ये पाहिजे वित्त, शरीरात पाहिजे पित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद, नलगे झाले एका चित्ताधारी भाऊ, एवढ्यासाठी नका परमार्थात चित्त पाहिजे. त्या गोपीने सांगितलं, त्या परमात्म्याने माझ्या चित्ताचं हरण केलं, हरिने माझे हरदे चित्त. त्याचा परिणाम भार वित्त विसरले, संसाराचा विसर पडला. संसाराचा विसर पडावा अशी भक्ती असावी. परंतु त्या गोपीला मात्र घरी जायची लाज वाटायला लागली. लौकिकाची लाज वाटते. लोक काय म्हणतील ही भीती जास्त असे. लोक काय म्हणतील. गाडीवरून पडला तर किती लागला अगोदर पाहत नाही, पडताना कोणी पाहिलं का. कीर्तनात येऊन बसलं तर टाळी वाजवताना इकडं तिकडं पाहतो, कोणी टाळी वाजवताना पाहतं का काय मला. तसे या गोपीला लौकिकाची लाज वाटली, म्हणून ती गोपी म्हणू लागली, आम्ही आता घरी कसं जावं, लौकिक बरा नाही द्वितीय चरणामध्ये. आता कैसे जाऊ गया, आता कैसे जाऊ गया.
या ठिकाणी सागर बाबासाहेब सोमवंशी यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा आणि आज श्राद्धाच्या निमित्ताने सांगता विठाला कैलासवासी सागर बाबासाहेब सोमवंशी यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मुलाच्या स्मरणार्थ आळंदीच्या बांधकामाकरता 51,000 रुपये बाबासाहेब पाटील सोमवंशी यांनी दिलेले आहेत. सोमवंशी परिवार हा बेटाशी जोडलेला, बेटाशी निष्ठावान असणारे परिवार आहेत आणि जे बाबासाहेब सोमवंशी यांनी आपल्या मुलाच्या सागरच्या या श्राद्धाच्या निमित्ताने भागवत कथा केली. 7 दिवस पंक्ती दिल्यात. बापासमोर मुलाचं जाणं हे बापाकरता खूप दुःखद असतं, पण शेवटी ते दुःख पचवून आणि पुढं आपल्याला मार्गक्रमण करायचं असतं. त्यांचे चिरंजीव सागर भगवान परमात्मा त्यांना सद्गती देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. विठाला विठाला गुरुवर्य महाराजांच्या काळामध्ये आळंदीला भांडण चालू होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. नंतर ते भांडण आपण मिटवलं, त्यानंतर आरक्षण पडलं होतं ते काढलं. आता आळंदीला मोठं काम चालू आहे. कोट्यवधी रुपयाचं ते काम आहेत. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची इच्छा होती की आळंदीला भव्य मठ व्हावा. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची
इच्छा पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या मठाकरता आपणा सर्वांचं योगदान अपेक्षित आहे. मस्की गाव हे पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं, बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहे आणि बागायत गाव आहेत. एक्सप्रेस कॅनलचं पाणी असल्यामुळे त्याची काही अडचण नाही आहे. आर्थिक अडचण नाही आहेत. मग अडचण कशाची आहेत? अडचण फक्त इच्छेची आहेत. आणि हे कार्य आपल्या सर्वांच्या योगदानाशिवाय होऊ शकत नाही. तिथे गेलेल्या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी. बरेच आपले वारकरी आळंदीला पूर्वी जायचे, आताही जातात. पूर्वी जेव्हा आपली दिंडी जायची ते पाणी सोडून द्यायचे समोर पाठीचे लोक. चिखल व्हायचा, तिथंच झोपायचे. आपल्याला थंडीचे दिवस असायचे, वरून दहीवर पडायचं, खालून ओलं, वरून ओलं, थंडी वाजायची महाराज. अशा अवस्थेत आपण त्या ठिकाणी परमार्थ केलेला आहे. पण आता परिस्थिती अनुकूल आहेत. मठ आपल्या, ती जागा आपल्या ताब्यात नव्हती, आता जागाही आपल्या ताब्यात आहे. बांधकामही सुरू झालेलं आहे. आणि भगवंताच्या कृपेने आर्थिक परिस्थिती पण चांगली झालेली आहे. पैसाही भगवंताने आपल्याला दिलेला आहे. भगवंताच्या कामाकरता खर्च केल्याने कमी होत नसतं. 2 हाताने दान दिलं, भगवान अनंत हाताने आपल्याला परत करीत असतो. म्हणून आपण सर्वांनी योगदान करावं. आणि ज्या ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग येतो त्या वेळेला मस्की गाव कधी योगदानामध्ये मागं राहिलेलं नाही आहेत. आणि म्हणून पुढेही आपण योगदान कराल. पुस्तक दिलं का यांना? तर चांगलं योगदान आपण करा, कारण खर्च खूप मोठा आहे. कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे. आणि हा खर्च आपल्या योगदानाशिवाय पूर्ण होणार नाही. आणि आता सध्या स्लॅबचं काम चालू आहे. पहिला स्लॅब पूर्ण झाला आहे. खाली तळमजल्यामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. त्यानंतर दुसऱ्या मजल्यामध्ये कार्यक्रमाचा हॉल असेल आणि त्याच्यावर 3ऱ्या मजल्यावर भोजनाचा हॉल. अशा प्रकारचं ते 3 मजली काम होणार आहेत. आणि एक मजला 11,000 स्क्वेअर फूटचा आहे. असं 11 त्रिक 33,000 स्क्वेअर फूट आणि 4-5 हजाराचं खोल्यांचं बांधकाम आहे. जवळजवळ 40,000 स्क्वेअर फूटपर्यंतचं काम आहे. मोठं काम आहे. साधारण बंगला आपण बांधतो 2-4 हजार स्क्वेअर फूटचा, तर किती पैसे लागतात? 40,000 स्क्वेअर फूटचं एवढं मोठं भव्य काम. आणि मध्ये त्याला कॉलम नाही आहे, जवळजवळ 60 फुटापर्यंत. आणि म्हणून अशा प्रकारे पिढ्यानी पिढ्या टिकणार ते काम असणार आहे. पुढच्या 4-5 पिढ्यापर्यंत ते कामाला काही अडचण राहणार नाही. असं भव्य काम आळंदीत चालू आहेत. त्या कामामध्ये आपण सर्वांनी देणगीच्या रूपाने योगदान करावं. विठाला 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 विठाला. 12:30 वाजलेत. पुढे एक काला आहेत. म्हणून मी जास्त लांबवणार नाही. 10-5 मिनिटामध्ये आपण आपला कार्यक्रम उरकून घेऊ. पाहुणे मंडळींना काही ना जायचं आहे. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. लौकिक बरा नाही, लौकिकाची लाज वाटायला लागली. सांगितलं लौकिकाचा विचार करू नको. हाती चलत आहे अपने गतम कुतर भुकतवा को भुकवा दो. कुत्रे भुगतात, हत्ती मस्तीत चालतो. भुंकत ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिको. आपण नाही त्याचे शिको. आपण नाही त्याचे शिको. भुंकत ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिको. आपण नाही त्याचे शिको. आपण नाही त्याचे शिको. भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे. काही मानू नये साचे. काही मानू नये साचे. भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे. काही मानू नये साचे. काही मानू नये साचे. भुंकत ते द्यावे भिंको, आपण नये त्याचे शिको. भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे. म्हणून जग काय म्हणतात त्याचा विचार करू नका. जे विचारवंत असतात, जे पारखी असतात, त्याचा विचार करावा आणि त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करा. पण त्या गोपीने अडचण सांगितली, पारखी अशी बोलावं
तर घरचे कुटकुट करतात. तृतीय चरणामध्ये परखियासी सांगता गोष्टी, 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 घरची कुटी खातीला, घरची कुटी खातीला, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, घरा. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील. आळंदीच्या बांधकामाकरता यादवराव खंडू पाटील खिलारी यांच्यातर्फे 51 गोणी सिमेंट, मनसुख भागवतराव खिलारी यांच्यातर्फे 51 गोणी सिमेंट, भगवान रामराव पाटील सोमवशी यांच्यातर्फे देखील 51 गोणी सिमेंट. अशाच प्रकारचं योगदान जर सर्वांनी केलं तर आळंदीचा मठ व्हायला काय वेळ लागेल बरं. तर आता काम चालू आहेत. लवकरच आपण सर्वांनी देणग्या गोळा करून जर दिल्या तर चालू कामात त्याचा उपयोग होईल. आता दुसऱ्या स्लॅबचं काम चालू आहे. आता आपण इथं कीर्तन संपेपर्यंत जाहीर केलं तरी चालेल, लगेच द्यायचे नाही आहेत. या महिना अखेरपर्यंत गोळा करा. परंतु शेवटी आपलंच काम आहे ना, आपल्याला करावंच लागेल, टाळून चालणार नाही. कारण आपल्याच वारकऱ्यांची व्यवस्था जाणारे आपणच आहोत, तिथं आपलीच व्यवस्था आपल्याला करायची. म्हणून सर्वांनीच योगदान करा, मोकळ्या मनाने योगदान करा. हा योग पुन्हा आयुष्यात येणार नाही. काय 4-5 पिढ्या टिकेल असं भव्य मजबूत काम आपण करतोय. कारण पुढच्या पिढ्यांनासुद्धा काही करावं लागणार नाही अशा प्रकारचं काम ते असणार आहेत. जसं बेटाचं मंदिर आपण भव्य केलं, तसं आळंदीचा मठसुद्धा गुरु नारायणगिरी महाराजांची जी इच्छा होती ती आपल्याला पूर्ण करायची आहे. दुसरा स्लॅब आता पडणार आहेत या 15 दिवसामध्ये. कारण आता सेंट्रिंगचं काम चालू असल्यामुळे ते पूर्ण काम करून घ्यावं लागेल, मध्ये सोडता येत नाही. त्यामुळे पैसे कमी पडले आयुष्य ते चालत नाही. बांधकाम असतं तिथं पैशाचं सोंगही चालत नाही. सिमेंट आणावं लागणार आहे, स्टील आणावं लागतं, मजुरी द्यावीच लागते. ज्या घटना घडायच्या त्या कराव्याच लागतात. आणि काम लांबलं तर त्या ठेकेदाराच्या अंगावर ते मजूर असतं, त्यामुळं त्याला अडचणी असतात. ते वेळेतही होणं गरजेचं असतं. म्हणून आपण या महिना अखेरपर्यंत जर रक्कम गोळा केली तर चालू कामामध्ये त्याचा उपयोग होईल. विठाला विठाला पारखी अशी सांगता गोष्टी घरचे कुठे खातील. पारखी अशी बोलावं सांगितलं घरचे कुटकुट करतात. बाहेरच्या पेक्षा घरच्या अडचणी असतात. परमार्थ करणारा घरचे काही बरे पाहतात का? उठलं की चालले भजनाला, उठलं की चालले भजनाला, घरी लक्ष झालं सुरू. अनेक अडचणी असतात परमार्थ. पण किती अडचणी असल्या तरी त्या अडचणीवर मात करून परमार्थ करायचा. समुद्रामध्ये स्नान करायचं असेल तर लाटांमध्ये उडी टाकावं लागेल. लाटा शांत झाल्यावर निवांत आंघोळ करू असं जर कोणी म्हणेल तर ते लाटा शांत होणारच नाही. रात्रंदिवस चालू आहेत. तशा संसारामध्ये लाटा उसळती विषयाच्या या संपत नसतात. संसारातल्या अडचणी संपत नाही. काही लोक म्हणतात महाराज आता आमचं एवढं सोयीला लागलं का, आम्ही तुमच्या बरोबरच. पण लागतं का हो सोयीला?
कोटी गरेजाची काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी सोन्याचं घर बांधणाऱ्या रावणाला सुद्धा त्याचा संसार सोयीला लागला नाही. आपला कसं लागायचा? रावणाच्या एका बंगल्यात जर व्हॅल्युएशन काढलं आजच्या मार्केटच्या हिशोबानं तर सोन्याचं काय भाव येता? लाखाच्या आसपास गेलं वाटतं आता. 93-95 लाखा जवळपास गेला होता. 95,000 रुपये तोळा. बंगला बांधायला किती तोळे मटेरियल लागतं ते तोळ्याचा हिशोब आहे का? मग सगळी प्रॉपर्टी विकली तर रावणाचं बाथरूम व्हायचं नाही आपल्याकडून. रावणाच्या बाथरूम इतकाही पैसा आपल्याकडं नाही. एवढी संपत्ती ज्या रावणाची होती, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. त्याच्याही समस्या संपल्या नाही म्हणून महाराजांनी सांगितलं समस्यांचा विचार करू नको, ज्या परमात्म्याला तू पाहत आहे त्यालाच पाहत राहा. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे निवांत राही, 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 तुका म्हणे निवांत राही. पाये 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 आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. पहिले पाय पर मोने, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परत. निवांत राहा आणि ज्या परमात्म्याला तो पाहत आहे त्याला पुन्हा पाहत राहा. परमात्म्याचं स्वरूप असं आहे ते पाहतच राहावं. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले, तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास मदन कमल नयन हास मदन कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास कमल नयन हास मदन. कोटी चंद्र जरी एकत्रित केले तरी त्या परमात्म्याची बरोबरी होणार नाही, इतका तो सुंदर आहे. कमल नयन हास्य वदन हास्य. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी, निवांत राहा त्यालाच पहा. एकाग्र व्हाव त्या परमात्म्याशी. म्हणून तो भगवान परमात्मा अनेक लीला करतो, त्यामध्ये चौर्य लीला करू लागली. एक एक गोपी येऊ लागले, अगं यशोदे गवळण सांगती गारहाणी रात्रीला तुझा चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी योगी बुडली विरजणी हागे बाई कोणाशी आवरेना कोटवर सोसो धिंगाणा. दुसरी आली धावत याने ग बाई काय केले मात मुखासे मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोघांची गाठ बांधवणी. गाठ बाई सुटे ना गोटवर जो धिंगाणा, गाठ बाई सुटे ना गोटवर जो धिंगाणा, यशोदेवा सुटे ना गोटवर जो धिंगाणा, गोटवर जो धिंगाणा.
आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. अगं यशोदे, काय काय सांगायचं. लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे. लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू माही पत्र सिंधू वाटे. सांगू काही पत्र सिंधू वाटे. लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. तुझा तुला गोड वाटे. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. यशोदा म्हणले, कृष्णा फार गारण्या यायला लागल्यात, असं का करतोस. काय होणे का करत असे. चोरी किती सांगू तरी नाही कशी अरे. जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागले. यशोदा घुसळीत स्तन मागे रे भगवंत. स्तन मागे रे भगवंत. स्तन मागे रे भगवंत. यशोदा घुसळीत स्तन मागे भगवंत. स्तन मागे भगवंत. स्तन मागे घालून पदर पाहिजे तसे जगदीश्वर. पदर आळ घालून यशोदा बाळाला स्तनपान करवित आहे. बाळा करता आईचं दूध फार महत्वाचं असतं. अलीकडच्या काळात शहरामध्ये बऱ्याच मुलाला दूध पाजित नाही, फक्त बाहेरचं दूध बाटलीला नेपल लावून ते दूध पाजतात. त्याला आतापासून बाटलीची सवय लागली, पुढं काय करील तू. शहाणा झाल्यावर बाटली जागेवर त्याला पदार्थ बदलतो. म्हणलं आता खायला लागल्यावर म्हणतो आता लाथा मारतात. काय तर लहानपणापासून बाटलीच सवय लावली. सवय तर आईनीच लावली बाटलीची. आळ घालून पदर पाजी तसे जगदीश्वर. अशा प्रकारे जेव्हा माता यशोदा कृष्णाला स्तनपान करू लागली तेवढ्या चुलीवरचं दूध उतरायला लागलं. यशोदा पळाली दुधाकडं. कृष्णाला राग अरे मैया मित्र पूत हूँ दूध को बचाने के लिए पूत को छोड़ के जाती है. पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि माटच फोडला. यशोदा म्हणली, कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही ना, तुला रानात गेलं पाहिजे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी काढीत असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी काढीत असे. सावळा जगदेती रेणू. सावळा जगदेती. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी काढीत असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी काढीत असे. सावळा जगदेती रेणू. सावळा खांद्यावर कमळ घेतले, हातात काटे घेतले. भगवान गायी चालू लागले. गायी चारता चारता खेळ खेळू लागले. खेळ मोडला. आता पाऊण
होऊन झालेला आहे, आवरून घेऊ 2-5 मिनिटामध्ये. या ठिकाणी वैजापूर शहराच्या नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्राध्यापक बोरनारे सर ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्यासोबत भाऊसाहेब पाटील जगतापही त्यांच्याबरोबर आहेत. त्यांनाही धन्यवाद. आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल आमदार साहेबांना सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला 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 राजेंद्रजी साहणे PS आहेत, पी आहेत. त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना देखील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला पुढे अजून कार्यक्रम आहेत, आवरून घ्यायचं आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे का? अजून 2 कीर्तन आहेत. एक पानवला पिंपळखुट्याला एक आहेत आणि एक सागजला आहेत. असे अजून 2 कार्यक्रम आहेत, म्हणून आता लांबवता येणार नाही जास्त. भगवान परमात्मा आहेत, गायी चालू लागलेत. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोळा श्रुती नेणवे त्या लेळा वेदा संकालिका. गायी चरता चरता खेळ खेळू लागली. खेळ मोडला. चला आवळू गाई बैसू जेवे कटाई बहु केली वणवण पाय पिटी झाला चिन खांदे बार पोटे फुक काय कळाचे सुख. अवघ्या सोडलेल्या मोठा जेचा दहिकाला गोमटा ग्यारे ग्यारे देवा तमा देत पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटेत चिदोरी बांधाच गीतिगात प्रसाद देत पंढरीनाथ.
भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात, करूया कला. ज्ञानेश्वर माऊली पंडित हरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश वापुलिया ब्रह्मादि विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी बोले ले पुरी देवा पुरी उत्तरे आना हे विचारिला आदि कारणी आपला समरे ज्ञानेश्वर राधा ज्ञानदेव ज्ञानदेव आधारे समाधान तुमचे चरण आता म्हणे भोग गेला निवारिला करवणी आरती जत्र पाणी ओवाळती पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही आत्मा वाईटाळे उभा संदेवर आरती ज्ञान राजा मत विदा माधा आरती ज्ञान राजा लोपने ज्ञान जगी एकाने कोणे अवतार ज्ञान राजा मात वल्लभेजा देवते प्रगट भय बोले विश्व जननी टकट ज्ञान राजा मन विठला माला आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सहिदानंद कवी राघव सागरात स्वामी सद्गुरु रामा सहिदानंद से ब्रह्मा से आदे मोहन रामेश्वर सद्गुरु रामा सहिदानंद आरती गंगागिरी स्वागत गोदावरी नक्षत्र आवडी ज्ञानेश्वर हरे नाम विठ्ठल विठ्ठल गंगागिरी नाम घेता मागणे ते गती आहे या संतांची निर्विहीची मदत काय आता उदार या संतांची निर्विहीची मालिक तुझे काय महाराज की जय. यशवंत खंडू खिल्लारे भगवान